नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा। तर ती सत्यनारायणाची पूजेला मी आता सव्वा पावसाचा प्रसाद बनवणार आहे। तर तो कसं बनवणार आहे ते मी आज दाखवणार आहे। हे तांदूळ मोजायचं पावशरचं माप आहे। तर ते 1 पावशर फुल भरून घ्यायचं आहे रवा आणि 1 वाटी किंवा 1 कप घ्यायचा आहे। त्यानेच सव्वा पावशरचं माप तयार होतं। तर त्यानेच साखरही मोजा आणि त्यानेच तूपही मोजून घ्या। इथे दूध गरम करून ठेवलंय। तर हे दूध मी इथे 2 लिटर आणलेलं आहे। सगळ्याला 1.5 लिटर दूध लागणार आहे। तूप कसं मोजायचं हे दाखवते, कारण तूप मोजून मी डायरेक्ट पातेल्यात टाकणार आहे। तर मी आता काय केलंय, या पावशरच्या प्रमाणात साखरने हे मोजून घेतलंय की सव्वा पावशरचं प्रमाण किती येतं म्हणून। तर मी हे याच्यात तूप नाही मोजू शकत। सव्वा पावशर तुपाचं प्रमाण म्हणजे मोठे 2 कप आणि अर्धा कप एवढं लागतं। तर हे मेजरमेंटचे कप आहेत। सव्वा पावशरचं प्रमाण अगदी अचूक आहे। 2 केळी अशी स्मॅश करून घ्यायची आहे चमच्याने। तर इथे केळी तळून घ्यायची अगोदर, त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचे मनुके, टाकून घेणार आहे मनुके। तर आता हे बघून घ्या, मनुके छान फुगलेले आहेत। त्यानंतर आता टाकून घ्यायचे रवा। तर हा रवा आता टाकून घ्यायचा आहे। तर रवा छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कमी गॅसवर भाजायचा, त्याला थोडा वेळ लागतो पण कमी गॅसवरच भाजायचा। आता रवा छान भाजत आलेला आहे। तर मी एवढं दूध उरवून ठेवलेलं आहे, साधारण एवढं दूध उरलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की रवा छान लालसर भाजला गेलेला आहे। टाकून घेणार आहे। त्यानंतर वेलदोड्याची जी पूड करून घेतली होती ती टाकून घेईल। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यानंतर टाकायचं आहे आपल्याला साखर। तर ही साखर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर मी यात काजू आणि बदाम टाकून घेते। आता याला मी झाकून ठेवते। त्याला झाकून ठेवलंय, तर अधूनमधून त्याला परतवत राहायचं आहे की खाली लागून जाईल नाही तर तो। तर हा प्रसाद आता तयार झालेला आहे, बघू शकतात। छान रवाही भाजला गेलेला आहे। हे बघा। तर आता काय करायचं, यावर तुळशी पत्र ठेवून द्यायचं